बातमी पाहूयात। ग्रामदैवत संस्थान गणपती कार्यक्रमात स्वागतावरून आता खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे। चंद्रकांत खैरे यांचा आधी सत्कार होत असल्यानं भुमरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। प्रोटोकॉल पाळा म्हणत खासदार संदीपान भुमरे यांनी आता संताप व्यक्त केलाय। चंद्रकांत खैरेंचा सत्कार रोखून भुमरेंचा आता सत्कार करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण ही पाहतोय। खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळते। आपण ही त्या संदर्भातली दोन दृश्य पाहू शकतोय। चंद्रकांत खैरे यांचा आधी सत्कार होत असल्यानं भुमरे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमका हा काय प्रकार आहे? कारण ग्रामदैवत संस्थान गणपती कार्यक्रमात या स्वागतावरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे। गौरी, जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरची ग्रामदैवत जे संस्थान गणपती आहे त्याची परंपरा अशी आहे, सर्वपक्षीय नेते या ठिकाणी येतात, त्यांच्या हस्ते आरती होते आणि त्यानंतर सर्व नेते आपापले मनोगत व्यक्त करत असतात आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असतात। अशी परंपरा या संभाजीनगरची आहे। त्यामुळेच आता या ठिकाणी जे स्वागताची प्रक्रिया सुरू होती, स्वागत केले जात होते, त्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं जो स्वागत अगोदर करण्यात येत होता, त्यामुळे ते त्याच ठिकाणी आपले भुमरे भडकले आणि त्यांनी असं म्हटलं, प्रोटोकॉल पहा। मी खासदार आहे आणि खासदारकीचा प्रोटोकॉल पहा, हा काही राजकीय कार्यक्रम नसून हा सांस्कृतिक कार्यक्रम, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। त्यानंतर जे माजी महापौर आहेत नंदकुमार घोडे यांनी क्षमा मागत पुन्हा मग भुमरे यांचं स्वागत अगोदर केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की मंचावरती चंद्रकांत खैरे असतील आणि भुमरे असतील यांच्यामध्ये काही काळापुरती खडाजंगी पाहायला मिळाली। त्यामुळे हे कुठेतरी हे राजकीय चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहे। सध्याही हे कार्यक्रम सुरूच आहे। आपण पाहतोच अशा पद्धतीच्या घटना अपेक्षित नाही, मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात देखील आता राजकीय वळण लागताना पाहायला मिळतंय। हो, नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। असं माझं स्पष्ट मत आहे आणि असं होत असताना आपलं संभाजीनगर कधीही ते करता आलं नाही, हे तितकंच खरं आहे। आपण सगळे लोक या सगळ्या गणेशोत्सवात सगळे लोक आपल्याला जातो। शिवराज भाऊ इथं मला वाटतं उपस्थित नाहीये। आपण भले 100 वर्ष होऊ नये तर 85 वर्ष होऊ या गणेशोत्सवात आपण शिवराज भाऊचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं। कोणालाही त्या नेतृत्वाविषयी शंका मुळीच नाही, कारण त्यांच्या त्यागालाही आपण सगळ्यांनी मला असं वाटतं सलामी दिलीच पाहिजे। म्हणून असं होत असताना आपला हा उत्सव या महाराष्ट्रात नव्हे तर देशात होतो, ठिकठिकाणी परदेशात सुद्धा। आता काल रात्री बातमी मी कुठेतरी ऐकली की जवळपास 44 देशामध्ये गणपती पेन होऊन गेले। 44 देशामधून गणपती पेन मधून गेलेले, म्हणजे एवढ्या देशात गणपती उत्सव। उगंडामध्ये आपले पुरोहित गेले, गणपती जाणं महत्वाचं, पुरोहित महत्वाचं नाही। त्यामुळं मला असं वाटतं विरोध पुरोहितांनी सुद्धा पूजा होऊ शकते। पुरोहितांचा सन्मान करून सांगतो आणि म्हणून वाटतं 44 देशात पेन होऊन गणपती गेले, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून हिंदुत्व जगत असताना मला असं वाटतं आज या महाराष्ट्रामधली परिस्थिती, शेतकरी सुद्धा चांगला पाहिजे, आपल्या बहिणी सुद्धा संरक्षित राहिल्या पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे। आणि म्हणून गणपतीला हीच प्रार्थना करेल की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातला